पहा बेटा, choose correct alternative answer and fill in the blanks. Radius of circle 10 आहे, distance of chord from the center 6 आहे, 10 हे 6 आहे, 10 म्हणजे 100 चा वर्गामधून 36 गेले, 100 च्या वर्गातून 36 गेला तर किती उरले? 64. 64 म्हणजे असं 8 येते, 8 येतं बघा, 8 येतं बघा, 8 एक अर्धा आलं, 8 अर्धा आलं. हे काय असतं? द परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द chord bisects the chord. 8 एक 8 अर्धे 16. मग काय 16. The point of congruence of all bisector of a triangle, त्याला काय म्हणतात? Insector. काय म्हणतात? Insector. The circle which passes through all the vertices of triangle. The circle, जो सर्कल काय होतो? पास होतो सर्व vertices of triangle मधून, त्याला काय म्हणलं जातं? सर्कम सर्कल. काय म्हणतात त्याला? सर्कम सर्कल. Length of chord of circle 24 सेंटीमीटर आहे. chord मध्ये 24 कसा अर्थ करायचं झालं? 12. उभं chord जे काही रेडियस अंतर जे दिलाय, डिस्टन्स ड्रॉ फ्रॉम परपेंडिक्युलर ऑफ द सेंटर 5 दिलाय, 12 चा वर्ग दिले 144, 5 चा 25, 169, 13 पे चेक करा. आहे का 13? यस, ऑप्शन नंबर डायग्राम काढून ते काढायचं. ठीक आहे. The length of longest chord of a circle with radius 2.9 सेंटीमीटर. लॉंगेस्ट chord कोण असतो? डायमीटर. रेडियसच्या दुप्पट आहे डायमीटर. 2.9 च्या दुप्पट करा, 5.8 चेक करा. सर ऑप्शन नंबर डी. कसं आलं? रेडियसच्या दुप्पट काय असतं म्हटलं? डायमीटर. रेडियस किती आहे? 2.9. लॉंगेस्ट chord कोण असतो? त्याचा डायमीटर. रेडियस ऑफ सर्कल ज्याचा सेंटर O आहे, रेडियस ऑफ सर्कल 4 दिले, लेंथ ऑफ OP दिले, लेंथ ऑफ रेडियस ऑफ सर्कल दिले 4, OP दिले 4.2. मग पॉइंट P हा कुठे असेल? पॉइंट P हा कुठे असेल? तर पॉइंट P हा 4.2 म्हणजे बाहेर आला, सर्कलच्या बाहेर असेल, आउटसाइड द सर्कल. The length of parallel chords which are on the opposite sides of center of circle are 6 and 8 centimeter. Length of parallel chords. कोणती बेटा? length of parallel chords which are on opposite side of center of circle. जे की opposite side ला आहे, कुठे? center of circle च्या. 6 आणि 8 आहे. If the radius of the circle is 5 centimeter, then find the distance between these chords. त्याच्यातला अंतर काढा म्हणले. याच्यातला अंतर काय बेटा? 7 दिलेलं आहे. हे पूर्ण घरी सोडवावं लागेल. ठीक आहे बेटा, एकदा पासून सोडवा. एक असेल तर मला विचारा. डायग्रामचा आता काही घेणार नाही मी, डायग्राम आपण पुन्हा घेऊ बेटा. ठीक आहे, एक टाइमपास आहे. इन द adjoining figure is the center of circle. Center of circle C आहे. सेगमेंट QT हा टोटल काय आहे? डायमीटर. सेगमेंट QT हा टोटल काय बेटा? डायमीटर आहे. CT बरोबर किती आहे? 13. CP बरोबर किती आहे? 5. CT बरोबर 13, CP बरोबर किती आहे? 5. उरलेले किती असेल? 8. आलं का लक्षात? हा किती आहे? 13. एकूण रेडियस किती आहे? 13. 13 हा आहे, बरोबर आहे. मग हा जर 13 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे बेटा? 13. हा CP कितीला आहे? 5. तर उरलेला QP किती आहे? 8. किती आहे? 8. CT बघा, CT कितीला बेटा? 13. हा 13 म्हणजे हा सुद्धा काय बेटा? 13. हा काय आहे? 13. आता CP काय दिले बघा? CP दिले 5. CP काय दिले? 5. ह्या 5 चा तुमचा संबंध आहे, हा 5 चा संबंध आहे, 5. ठीक आहे. त्याच्यानंतर फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला? पहा, CT हा कुणा एवढा आहे सांगा? CT हा कुणा एवढा आहे? CR एवढा पण आहे, CQ एवढा आहे का नाही एवढं सांगा? O आहे का? बरं, रेडियस ऑफ द सेम सर्कल. हा किती आहे म्हणलो? 13. तर हा सुद्धा किती आला? 13. किती आला बेटा? 13 ला. CP किती आहे? 5. 13 चा वर्ग किती येतो? 169 मधून हा 5 चा वर्ग मायनस करा. 13 चा वर्ग म्हणजे 169 मधून 25 काढा. काय ते सांगा? 144. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द किती येत आहे? 12. म्हणजे हा जो आरपी अंतर आहे तो 12 आहे का बघा? आहे का? बघा काय म्हणलं? इन ट्रायंगल CPR अँगल CPR 90 डिग्री आहे. CR स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. CP स्क्वेअर आणि RP स्क्वेअर. 13 चा वर्ग काय येते? 169. 5 चा वर्ग 25, RP स्क्वेअर. 169 मधून 25 बरोबर काय आलं? RP स्क्वेअर. RP स्क्वेअर बरोबर काय आलं बेटा? 144. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. RP बरोबर काय आलं? 12 युनिट. RP बरोबर काय आलं? RP काय आलं? 12. The perpendicular drawn from the center of the circle to the chord bisects the chord. मग 12 RP बरोबर काय येते? हाफ ऑफ RS. हाफ ऑफ RS. हाफ ऑफ RS म्हणजे काय? इकडला भागाकार इकडे जाऊन काय झाला? गुणाकार.
म्हणजे आर एस बरोबर 12 गुणिले 2, 12 1 12, 12 दोन्ही आन्सर किती आला बघा 24 मिनिट. किती मिनिट आला 24. दिलेल्या फिगर मध्ये पी हा सेंटर ऑफ सर्कल आहे. पी हा काय आहे थोडं लक्ष द्या. डीसी आणि बी दोन्ही कसे दिसायला लागले सेम. त्याच्या दोन्ही कॉर्ड कसे कॉन्ग्रुएंट आहेत. कसे आणि एनपी हा कसा आहे पीएम एवढा आहे का हो आहे ना यस. मग तिथे काय वापरावं लागेल आपल्याला एक ते डायलॉग होते बघा पुढे गेला काय बघा हे in a circle if chords are equidistant from the circle. जर chords जर equidistant असेल सेंटर ऑफ सर्कल पासून तर दोन्ही कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. कसे असतात बेटा. आता पहिल्यांदा काय कन्स्ट्रक्शन काढायचे पहा. ड्रॉ सेगमेंट टीएम परपेंडिक्युलर डीसी. ड्रॉ सेगमेंट टीएन परपेंडिक्युलर डीसी अँड पीएम परपेंडिक्युलर एबी. काढलं काय काय तयार झालं डी डॅश एन डॅश सी. इकडे पहा बेटा बी डॅश एम डॅश ए. ठीक आहे. मग आता इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे बघा इन ट्रायंगल पी एम ई. दुसरा पी एन ई. किती ट्रायंगल झाले दोन. पहिला बघा दोन ट्रायंगल झाले. एक 90 डिग्री आहे हायपोटेन्युस 90 डिग्रीच्या अपोजिट वाला एन पी पी कॉन्ग्रुएंट आहे. रिझल्ट काय येते कॉमन साइड किंवा हायपोटेन्युस. आणि हा जो आहे अँगल कोणता बेटा पी एन ई पी एम ई हे सुद्धा किती आहे ईच मेजर्स 90 डिग्री. आणखी दाखवू शकता पी कॉन्ग्रुएंट पी पी कॉन्ग्रुएंट पी. एक झालं 90 डिग्री. आता बघा पी एम ई कॉन्ग्रुएंट होता पी एम ई होता का नव्हता रे बेटा होता ना. ठीक आहे. मग असं असेल तर बाय विच टेस्ट बाय साइड अँगल अँगल टेस्ट. हे दोन्ही कशी कॉन्ग्रुएंट आहेत. दोन्ही जर कॉन्ग्रुएंट असेल तर सेगमेंट पीएम सुद्धा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट पीएन ला. रिझन काय सीएस सीटी म्हणजेच काय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता हे जर दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील कोणते बेटा हे आणि हे जर दोन्ही कॉन्ग्रुएंट असेल तर ऑटोमॅटिक डीसी आणि एबी सुद्धा कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात. कशा असतात कॉन्ग्रुएंट. कॉर्ड एबी आणि सीडी आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर पी. कॉर्ड एबी हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे सीडी ला. त्या सर्कल मध्ये both chords are equidistant from the center. both chords are equidistant from the center. तर ते आर कॉन्ग्रुएंट. ते सुद्धा काय आहे कॉन्ग्रुएंट आहे. काय आहे काय आहे कॉन्ग्रुएंट आहे. काय बेटा सांगा. ठीक आहे. लास्ट थोडं बघा काय कळतं का बघा. थोडं डोकं लावा. उगत तर्क लावायचं काय अवघड नसते. उगं वाटतं आपल्याला किती अवघड आहे की काय नाही घंटा काय अवघड नसते. In the figure, CD is the diameter. CD चा diameter असेल ते CO आणि OD. ते दोन्ही कसे सांगा बरं का रेडियस ऑफ द सर्कल आणि दोन्ही इक्वल आहेत. diameter CD is perpendicular to chord AB. कुणाला परपेंडिक्युलर आहे AB ला परपेंडिक्युलर आहे. कोणत्या पॉइंटला E पॉइंटला. तर दाखवून द्या की ट्रायंगल ABC हा काय आहे आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हटल्यानंतर काय करावं लागेल AC हा कुणा एवढा आहे BC एवढा आणि कुणा एवढा आहे AB एवढा. नाही दोन साइड आयसोसेलेस मध्ये दोन साइड इक्वल दाखवावं लागेल ना. कोण AC आणि AB. हे जर दाखवायचं असेल तर किती ट्रायंगल घ्यावं लागेल आपल्याला CEA CEB. किती ट्रायंगल घ्यावं लागेल दोन. दोन ट्रायंगलला काय दाखवावं लागेल कॉन्ग्रुएंट.
दोन कॉन्ग्रुएंट जर दाखवलं तर ऑटोमॅटिक काय म्हणता येते सीए कुणाला कॉन्ग्रुएंट आहे सीबी ला. रिझल्ट काय घेणार सीएस सीटी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ठीक आहे. आता डायमीटर सीडी हा कुणाला परपेंडिक्युलर आहे एबी ला. मग ओई सुद्धा कुणाला परपेंडिक्युलर आहे एबी ला परपेंडिक्युलर आहे. रिझन सी डॅश ओ डॅश टी डॅश डी. वाक्य परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. मग ए कुणा एवढा आहे बी एवढा आहे. ए कुणा एवढा आहे बी एवढा आहे का हो आहे सर. मग इन ट्रायंगल कोणता बेटा इथे जे घेतले ते घेतो ए ई सी. एक मिनिट. इन ट्रायंगल ए ई सी आणि ट्रायंगल बी ई सी. ए ई सी आणि बी ई सी. ए ई सी आणि बी ई सी. सी कॉन्ग्रुएंट सी कॉमन साइड. सी कॉन्ग्रुएंट सी कोणती साइड कॉमन साइड. मग पुन्हा CEA CEB कॉन्ग्रुएंट आहेत. इच मेजर्स 90 डिग्री. मग आता पुढे पहा बेटा इच मेजर्स काय म्हटलं 90 डिग्री. आणि पुन्हा हेही कॉन्ग्रुएंट कुणाला आहे बी ला. हेही कॉन्ग्रुएंट कुणाला आहे बी ला. साइड अँगल साइड टेस्ट झाला. दोन्ही ट्रायंगल कशी कॉन्ग्रुएंट. जर दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर हा सीए कुणाला कॉन्ग्रुएंट असेल सीबी ला. रिझन बाय CSCT corresponding sides of congruent. आलं का बघा corresponding sides of congruent triangles. ह्या जर दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्यामुळे हा ट्रायंगल एबीसी कोणत्याही ट्रायंगलच्या जर दोन साइड इक्वल असेल तर तो ट्रायंगल काय असतो म्हणून ट्रायंगल एबीसी हा कोणता ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल आहे व्हेरी गुड. कोणता ट्रायंगल आहे बेटा आयसोसेलेस ट्रायंगल. ठीक आहे. काय असेल कुणाला सोडवतो का लगे चला सोडवा.